दिव्यांगांचे 100% मतदान होण्यासाठी नियोजन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बीब यांनी घेतली आढावा बैठक। दिव्यांग मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर असलेला अकोला जिल्ह्याने 19 मध्ये पुरस्कार मिळवला होता। ही गौरवशाली परंपरा कायम राखावी, ही मतदानाच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यात यावी असे आवाहन सिपच्या नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बीब यांनी आज येथे बोलताना सांगितले। आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग संघटना व शाळा यांची संयुक्त बैठक राजश्री शाहू महाराज सभागृहात झाली। त्यावेळी त्या बोलत होत्या। अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी PD सुसतकर, जिल्हा सम्यक अधिकारी गजानन महल्ले आदी यावेळी उपस्थित होते। जिल्ह्यात दिव्यांगांचे 100% मतदान व्हावे यासाठी दिव्यांग संघटना व शाळा चालकांशी चर्चा करण्यात आली। तालुका स्तरावर रथ तयार करून तसेच पटनाट्य, व्हिडिओ आदी माध्यमातून मतदान करण्याबाबत प्रचार करण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला। जे लोकांना मतदान करायचे आहे त्यांचं पूर्णपणे सहकार करायचा आहे, ऑर्डरिंग आहे, त्यांची जबाबदारी असते। त्यामुळे आपण परत त्यांच्याकडून जास्त काम करून घेणार या त्याचं मतदान घेणे। तर मी BLOच्या माध्यमातून BLO आमच्या मी त्या शाळेत काम करतो। प्रत्यक्ष नोंदणी झालेली आहे। कुठं दिव्यांग बांधव आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं, त्यांचे मोबाईल नंबर ते घेतलेले आहे। एखादा दिव्यांग बांधव आहे आणि निवडणूक ड्युट्या लावताना कधी त्यांची ड्युटी लावण्याद्वारे त्यांना ते कॅन्सल करण्यासाठी खूप त्रास होतो, तो असा प्रयत्न करावा एवढीच मी आपल्याला विनंती करतो। हो, नक्की तसं आपण करू। आम्ही दिव्यांग शिक्षण फाउंडेशनला गेली 2 वर्ष त्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी कार्यरत असतो, प्रयत्न करत असतो की त्यांना सगळ्या प्रकारची हेल्प मिळू दे। आणि आताही मतदान साक्षरता अभियानामध्ये जास्तीत जास्त अपंगांनी कसं मतदान करावं यासाठी आम्ही त्यांना प्रेरित करू आणि त्यांना जे काही सहकार्य लागेल ते नक्कीच आम्ही त्यांना करू। धन्यवाद। नमस्कार मॅडम, मी बालाजी शेळके। असं वेगळं मत मांडायचं की सरांनी सांगितल्याप्रमाणे बहुतांश दिव्यांग। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.